नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आई बाप्पा आलेले. श्वेताने इडल्या केलेल्या. चटणी इतकी काही खास नव्हती झाली, कारण ते जे नारळ खोबरं होतं ना, ते शहाळ्यातल्या खोबऱ्यातलं खोबरं होतं. म्हणजे जाडही नव्हता खोबरं आणि पातळही नव्हता, मीडियम साईजचा होता. आणि त्याची चटणी कधीच ट्राय नका करू. आम्ही आपला खोबरा फेकून देऊचा लागत म्हणून त्याची चटणी केलं, कारण तर किसूक पण गावणार नव्हता. मग बुळबुळीत झालेली चटणी. सो इडली खूप छान करते श्वेता, चटणी खूप छान करते, पण यावेळी त्या नारळामुळे बसली. मे बी आई बाप्पांना पण नसेल आवडली, पण त्यांनी पण खाल्ली, मी पण खाल्ली आणि श्वेतानी ताईने पण खाल्ली, कारण इडल्या फेकणं जीवावर इल्ला. तर त्यानंतर आई बाप्पा आता गेलेत आचरणात. कालपासून ते मुगासाठी वगैरे प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं पण काम चालू आहे. शर्तीचे प्रयत्न करत आहेत की बाबा नाही, भाजी पिकवायचीच आहे. आणि मला ह्या मसाल्यामुळे आणि तुम्ही दिलेल्या ऑर्डर्समुळे म्हणजे कसं आहे, एखाद्याकडून आपण पैसे घेतो आहे तर आपल्याला त्यांचं काम करून देणं मस्ट आहे. आणि ही पण गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन चालली आहे. आई पप्पा त्यांचे तिथे प्रयत्न करत आहेत, जेणेकरून चल तू एक बाजू सांभाळतो, एक बाजू आम्ही पण सांभाळतो. आता मी काय करतो आहे, माझं कुरिअरचं काम काल रात्रीपासून चालू होतं. फायनली आता ते झालेलं आहे. सो आता श्वेताने पुलाव केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघालच. तेवढा व्हिडिओ बघून घ्या. तोपर्यंत मी पुसतो आचरण्याला पुलाव घेऊन, आणि मग दुपारच्या सत्रात आपण एकत्र भोजन करू. आणि त्यानंतर संध्याकाळच्या 2 तासात काहीतरी जमेल तशी मदत करू आई पप्पांना, कारण आज संध्याकाळी परत आम्हाला निघायचं आहे ठाण्याला जायला. राजवीरच्या व्हेरिफिकेशनचं काम आहे. आणि श्वेताची बहीण आहे मोठी ताई, तिची सासू आहे, त्यांचा रिटायरमेंट पार्टी आहे. सो आम्ही त्यासाठी चाललो आहे. आणि आई पप्पा इथेच थांबणार आहेत, कारण त्यांना जी कोंबडी सांभाळलेली ती कोंबडी दुसरे कोणच बघत नाही आजूबाजू, त्यामुळे त्यांना थांबणं मस्त. तर बोलले ठीक आहे तू जाऊन ये. तोपर्यंत ते कोंबडी कमी करायचं काहीतरी नियोजन करत आहेत. त्यानंतर हिमानीचं लग्न आहे. सो हिमानीच्या लग्नाला ते जातील आणि मी आणि श्वेता इथे थांबून. मंडळींनो, वाजले संध्याकाळचे 6:30. समोर आहेत आमची कुरिअरवाले दादा, मेजारी ताई, आणि हो आमचं झिलू त्यांना मदत करतो. काय म्हणजे त्यांच्या पोटावर पाय आणतो हो. पॅकिंगवाले येले काय तो खुश होता, तो सगळी पॅकिंग शिकतलो. आपल्याकडे आज आहे गावठी तूप, त्यानंतर गावठी पोहे, किसलेलं सुकं खोबरं, त्यानंतर हा अर्धा किलोची मालवणी मसाल्याची पाकिटं, घावणे पीठ, गावठी कोकमं, वडेपीठ, त्यानंतर इथे ही गावठी हळद जी खूप लिमिटेड स्टॉकमध्ये भेटते. आली परत तर मी सांगेन तुम्हाला. इथे हे कुळीत पीठ आहे. त्यानंतर हा आहे 1 किलोचा स्टॉक पुरा. आणि काजू आपले आहेत, ती ताई बसली त्याच्या बाजूच्या गोणीमध्ये, ज्यामध्ये भाजलेले काजू, बिना सालवाले काजू, सालवाले काजू, त्यानंतर फ्लेवरवाले काजू, असे सगळे प्रकार आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. हा किती किलो तांदूळ होता श्वेता? 200 ग्रॅम. 200 ग्रॅमचं बघ किती झालं. बासमती तांदूळ आहे. ह्यामध्ये काय घातलेलं? तेजपत्ता, लवंग, मिरी आणि ते फूल, दगडफूल, चक्रीफूल आणि दालचिनी. ओके. तर आता आधी भात शिजून घेतलाय. छोटीशी फोन आणि थोडासा तेल. ओके. आणि इथे कांदा, शिमला, टोमॅटो, फरसबी, इथे हा बटाटा, आणि परत एकदा फोडणीसाठी. तर फोडणीची तयारी झाली आहे. फोडणी कशी करतात ती थोड्या वेळात बघूया. तर सकाळी श्वेताने इथे ही इडली चटणी केलेली, आणि थोड्याच वेळापूर्वी आई पप्पा आता खाऊन गेलेत आचरण्याला. ही परत केली तर चटणी तू? आधीची चटणी अशी दिसत होती. चला नेरी करू घ्यावा. तुला कळत नाही बाबा काम करतोय? कळत नाही तुला? थंय येऊ फॅनू खाया, फॅनू चल्लो राजा. तर मी काम करतोय इथे डायरीचं. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक कस्टमरला फोटो पाठवायचा असतो, आणि हा असा बारकोड नंबर असतो ज्याच्यावरून आपण ट्रॅक करू शकतो की आपलं पार्सल कुठे आहे. हे पार्सल मालाडचं आहे. अशी ही सगळी पार्सलं कालपासून रेडी करून ठेवली आहेत. आता थोड्या वेळात दादा येईल कुरिअरवाला, मग ही पार्सलं घेऊन जाईल. मग मी जाईन आई पप्पांकडे, जिथे ते भाजी पेरत आहेत. ह्या सगळ्या कामांमध्ये अडकायला झाल्यामुळे बाकीची दुसरी कुठली कामच करायला जमत नाहीत. तर आता आपण पुलावसाठी सगळ्यात आधी हे बटाटे तेलात सोडतोय. असं का करायचं? तळून घ्यायचं, चांगली चव लागते, कारण का आपण पाणी टाकून शिजवणार नाही आहोत ना. भात आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. ओके. आणि मग हे तळून परत बाहेर काढायचे काय ना? तर बटाट्यानं बरोच वेळ खाल्ले ना आमचं. नाही 10-15 मिनटं गेली, कारण गॅस हा मंद आचेवर होता. आणि आता श्वेता म्हणते बटाटे काढून घेऊया,
त्यानंतर शिजलेत तेल पण कमी करूया आणि मग हे पनीरचे तुकडे करून घेतलेत, पनीर तेलात तळून घेऊया. असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे, मग तुम्ही बटाटे काढू शकता. आम्हाला लहानपणी मला काय फ्रेंच फ्राईजचं असं फॅड नव्हतं. आणि असे बारीक बारीक बटाटे घेऊन तळायचे आणि मीठ टाकून भुरभुरून असे वरती मस्तपैकी खायचे, मजा यायची. काय म्हणते? मी तर ते 1 रुपयाचे हिरवे वाटाणे, लसूण शेव, भरपूर पेप्सी कोला खाल्लाय मी. भरपूर म्हणजे भरपूर. तू नाही, आम्ही सगळ्यांनीच खाल्लंय. माझ्या इतका माहिती नाही कोणी खाल्ला असेल ते. हा देत आहे. फक्त मी ते एकदा न्यूज आलेली ना की ते गटारातल्या पाण्याने बनवतात आणि आणि भिवंडी साईडला असं ऍडमिट झालेल्या मुलांचा फोटो वगैरे न्यूजपेपर मध्ये. त्यापासून पेप्सी खाणं सोडलंस तू? मग मी बंद केलं आणि मग मोठी झाल्यावर परत खायला. तर आपण तेल पूर्णपणे कमी केलंय आणि आता हे सगळेच टाकणं एकत्र. पनीरचे तुकडे तेलात मस्त परतवून घेऊया. तर पनीर ढवळायची जबाबदारी बायकोन माका दिली, पण ते जरा जास्तच माझ्याकडनं शॅलो फ्राय झाले. बायको माझी कोशिंबीर करी होती, लक्षात नाही येईल. असं काय नाही, वरची चमडी काढून खायचा. तर मंडळी आता फोडणीची तयारी करतोय. पनीर फ्राय करून झालंय. आपण यामध्ये गावठी तूप घातलंय 1 चमचा आणि सुवास बघा तुपाचा लगेच इन्स्टंट. ओके, तर काय करायचं आता फोडणीसाठी? आपण खडे मसाले काढले. खड्या मसाल्याची खरंच गरज आहे? पुलावात पाहिजेच असतं. अच्छा, नाही कारण आपल्या मसाल्यात तसं गरम मसाला जास्त आहे ना, म्हणून म्हटलं. पुलाव खडे मसाल्यांशिवाय नाही. बरं, तर आता तेल इथे तापलेलं आहे. आता काय करूया? आता आपण हे खडे मसाले घालून ठेवूयात, ज्याच्यात तमालपत्र, थोडीशी दालचिनी, लवंग, मिरी आणि हे चक्री फूल घेतलं. आता आपण थोडंसं जिरं घालूया. त्यानंतर कांदा. बरं, कांदा परतून झाला की आलं लसूण पेस्ट घालूया जराशी. तर आता आपण यामध्ये ही आलं लसूण पेस्ट घालतोय. अर्धा चमचा पकडून झाला आणि ती परतवून घेतल्यानंतर बाकीचे व्हेजिटेबल्स घालायचे. यात आपण एक हिरवी मिरची पण घालू शकतो. अच्छा, आणि मग मसाला तिखट असेल तर अजून भगभगी नाही होणार? तेच सांगते, आता आपला मसाला ऑलरेडी खूप तिखट आहे ना, म्हणून मी नाही घालत. पण ती पण चव छान वेगळी असते. तर कांदा घालून झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घातले. टोमॅटो किती होते? 2 छोटे टोमॅटो होते. बरं, शक्यतो टोमॅटो आणि कांदा हा ग्रेव्हीचं काम करतो ना, आणि चवीचं पण काम करतो, असंच नाही ग्रेव्हीचं. सुकं फडफडीत मला तरी नाही आवडत, म्हणून त्याने विचार केलेला कांदा आणि ह्याची बिर्याणीला कशी आपण पेस्ट करतो तशी करूया. पण म्हटलं नको, पुलाव तर पुलावच प्रॉपर बनवायचा. ती बिर्याणी झाली असते. बिर्याणी हल्ली मला ती राजवीरच्या बर्थडेला खाल्लेली. माझं प्रेम झालंय मला त्या बिर्याणीवर. म्हणजे जे म्हणतात ना व्हेज बिर्याणी नसते, त्यांनी आवर्जून ट्राय करा. खरंच या नक्की त्यांच्याकडे खायला. आमका पण घेऊन त्याला येईल असतं, नाही तर आम्ही तरी तुमका घेऊन जातो. तुम्ही यावं. आता हे किती मिनिटं आपल्याला परतवायचं? 7-8 मिनिटं ठेवूयात शिजायला जरा, कारण का फरशी बाकी सगळं शिजेल पटकन, फरशी शिजायला थोडा वेळ जाईल. आणि मटार कधी घालायचे? घालूया ना त्याला, ते त्वरित संघटनेत. मग मीठ मसाला हे सगळं शिजल्यानंतर? नाही आत्ताच, म्हणजे त्या भाज्यांना मसाला लागेल ना. तर आता मटार घालून परतून घेतले. त्यानंतर आपला घरचा सुरेखा मसाले घालतोय आपण, जो यावेळी एकदम झणझणीत झालाय. आणि सगळ्यांचे रिव्ह्यू गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान आले. बऱ्याचशा चुकांमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातून आज रिझल्ट चांगला येतोय. कुठला मसाला आहे? पावभाजी मसाला. अच्छा, पुलावमध्ये हा घालता? हो, तवा पुलाव नाही घेतला.
हां हां हां. तर मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालतोय. थोडंसं घालते, परत नंतर भातावर पण वडे लागायला हवं म्हणून घालते. झालं ना, एवढीच प्रोसेस असते ना फोडणीची. हो, आता आपण हे थोडंसं शिजवून घेऊयात. मग भात, पनीर, बटाटा हे सगळं टाकून परत मिक्स करून एक वाफ काढूयात. बरं, मग आता याला झाकण मारायचे पाणी घालून की ह्यात नाही पाणी ओतायचं, फक्त झाकण मारायचं? हां, वाफेवर शिजवायचं. मंद आचेवर ठेवायचं. ओके. आम्ही झाकण काढले 15-20 मिनिटांनी. भाजी अशी छान रेडी झाली आहे पुलावची. आता त्यात मध्ये पनीर घालतंय. तर छान पनीर मिक्स करून घेऊया भाजीत. त्यानंतर बटाटे आणि मग भात ना. बटाटे भातावरच मी घातले. आणि हा झाला तुमचा पुलाव रेडी. मीठ घालायचं आहे. श्वेताने परत एकदा मीठ घातलंय वरून थोडंसं आणि आता लिंबू पिळते. असं काय श्वेता? छान लागतो पुलावमध्ये वगैरे लिंबू. सेपरेटली घेऊन पिळला तरी चालेल ना, असं काही नेसेसरी नाही ना. नाही, पण असं काय म्हणतात, करतानाच घातलं ना की चव येते जराशी. दिवस अचानक पोटामध्ये भिगेलं पाता पाता माझं. काही कसला झाड झालं आता? बहारदार. बहारदार. ओके, मी म्हटलं खैराचा. वाह, सान दिसतोय. मसाल्यामुळे रंग पण बघ कसा आलाय. एकदम हलक्या हाताने ढवळायचा, कारण का तांदूळ तुटतो मग नंतर. आणि आता परत झाकण मारायचं ना थोडं ड्राय करायला. आणि वरून कोथिंबीर आणि हे शिवरायचं, पुदिन्याची पानं. ताई तू खाते काय पुलाव ताई? असते. ह्यात काजू वगैरे पण घालू शकतो आपण. नाही, सध्या माझ्याकडे भाजलेले आहेत. चला आता फायनल भात रेडी झाला की दाखवतो. झाकण मारूया, थोडं ड्राय करून घेऊया त्याला आणि कोथिंबीर शिवूया. थँक्यू श्वेता. तर म्हणजे आमचं हे पुलाव राईस रेडी असा, आणि सुवास पण छान येतोय, दिसतोय पण छान आणि असेल पण छानच. याचा रिव्ह्यू आपण आचरणात जाऊन घेऊ. आणि इथे ही मी कोशिंबीर केली आहे. मी स्वतः टोमॅटो, काकडी, कांदा नाही कापलाय, मी फक्त ढवळला आहे. पनीर करपवले तेवढ्या वेळात, फक्त छानपैकी एकदम. असं नाही बोलायचं श्वेता. लग्नाचे 7 फेरे घेताना काय वचन दिलेस माहिती आहे ना? मी एकटीने नाही दिले, तुम्ही पण दिलेत. सगळं रोल एकटीलाच करायला सांगतात. काय बोलायचं, घालवलंस. आणि सुरेखा मसालेमध्ये मदत करते, त्याचा 1 रुपयाही देत नाहीत. देणार का तुलाच देणार आणि कोणाला देणार सांग? मला काय माहिती असेल कोणतं काय. नाही, आता काय कोण, आता नाही काय. तर म्हणजे आई पप्पांसाठी या डब्यातनं पुलाव घेतला, ही कोशिंबीर घेतली आहे आणि आता आपण इथून थेट चाललोय आचिन्याला. श्वेता बाय. टिकली नाही कपाळात. तर म्हणजे आचिन्यात पोचलोय आणि काय करतात आमची मंडळी जाणं कोण. आमचं मामा येईल, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि मस्त पप्पांनी आमच्या कोपऱ्यांना पाणी बिणी लावलंय, पॉवर टेलर पॅक करून ठेवलाय आणि कोपरे कसे प्लेन केलेत बघा. वळ करणार होते ते का आला. झळझळीत दिसता. अरे मला टाकून जेवायला बसले. जेवण झालं पण लय लवकर जेवलात. अच्छा, नक्की? पप्पा कुठे गेले? पप्पाच भाजत असतील. बघ बोललो ना, पप्पाच भाजणार. चपात्या भाजतात मामी. हा, तर मला वाटलेलं पप्पा आणि आईने इल्यापासून मॉप काम केल्याने, पण आता याला आल्यावर कळतं की पाणीच भरपूर हिला नव्हतं तेव्हा पाणी नव्हता, हिला तेव्हा मॉप हिला. कोणामुळे पप्पा? ह्यांच्यामुळे झाला. आता वाफ्यात पाणी भरपूर झाल्यामुळे काहीच करू शकत नाही, कारण तितके चिखल तेवढं कामाचं नाही. हा इथे सौंदर्य प्रायत चपाती आहे आणि माशाचा काला ना. सौंदर्य आहे ना. बस झालं मला आई. आणि जेव केव्हा
जेवण आहे. तर पप्पा म्हणतात पाणी जास्तच झालेलं, त्यामुळे आता काय नांगरत राहत नाहीत, कारण ही सगळी माती चिकट झाली आहे आणि आता नांगरला तर ती सगळी माती नांगराला चिटकून राहील. ते म्हणतात मुगाला कोंब आला, काजी कोंबिलो. होय होय, 2-3 दिवसात उठेल. रात्रीचे वाजलेत 8:30 आणि आम्ही निघालोय कोकण करण्यासाठी. ट्रेन तशी वेळेत आहे, थिविमवरनं थोडी अर्धा तास लेट निघाली असं दाखवत आहे. आम्ही आता उद्याचा दिवस आहोत, परवा लगेच निघणार. सो मसाल्याची उरलेली मंडळी मंगळवारी आणि बुधवारी पॅकिंग होईल. सो गुरुवारी पार्सल निघतील, काळजी नसावी. सगळ्यांना मसाला मिळतो. इथे 10 वाजलेत आणि आता कोकण कन्या आली आहे. हा पहिला डब्बा असतो, हा जनरलवाला डब्बा आहे आणि खूप इतिहास आहे या जनरलच्या डब्यासोबत आमचा. सो बघून असं वाईट नाही वाटत, एक्साइटमेंट असते. अरे भाई बसायला जागत नाही, पूर्वी तरी असायची, आता काहीच नाही. आता गेलं की डायरेक्ट खालीच बसायचं आहे. हा स्लीपरचा पहिला डबा आहे. त्यानंतर आमचा डब्बा नंबर 3 आहे स्लीपरचा. यावेळी आम्हाला एसीच्या डब्याची सवय झाली आणि एसीची तिकीट नाही भेटली. राजवीर बघतोय, भाई क्या है तुम लोग, क्या करो मेरे साथ. चलो थोड्या दिवसांसाठी बाय बाय कणकवली. बाशी ते तोंडात नको आलू, तरी पण नको आलू. काय करू आता. राजवीर चला झोपा आता, गुड नाईट, बाय टाटा. बंद करून घे, नको तिला नको काय पण करत बसो. फॅनूला आज मारणार बघ, खाली काढून. फॅनूला मारतोच बघ. वेगळे फॅन